कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये शेवटच्या प्रचारादरम्यान अगदी गालबोट लागलं। भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओंकार नाटेकर यांच्यावर शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांचे बंधू रवी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केला। आरोप प्रत्यारोप आता या सगळ्या प्रकरणामध्ये सुरू झालेले आहे। काय झालं तेवढं कमी होतं का? गेल्या 2-3 दिवस आम्ही पोलिसांना सांगत आहे की काहीतरी प्रकारे ते घडणार आहे। परवा दिवशी जे त्यांनी प्रकार केलं त्याच्यावर ऑलरेडी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता। तर हा गुन्हा दाखल असताना जर तेव्हाच त्यांना अटक झाली असती तर कालचा प्रकार कदाचित घडला नसता आणि काल खरोखर हत्या करण्याचाच प्रकार होता। हा जो अत्याचार झालेला आहे आणि हे जे दादागिरी जी चालू आहे त्याच्यावर मला जस्टिस मिळालं पाहिजे। हे चुकीचं आहे। सर्वसामान्य माणसांनी येऊन उभं पण नाही राहायचं उमेदवारीसाठी। आणि असं झालं की तुम्ही सर्वसामान्य माणसं उभे राहतायत आणि त्यांना तुम्ही दाबतायत। एक सामान्य घरातला माणूस या गुंडशाही विरुद्ध जेव्हा उभा राहतो आणि त्याला काय शिक्षा भेटते हे आपण पाहतोय इथे। म्हणजे इतके ह्यांची गुंडगिरी दादागिरी वाढलेली आहे की यांच्या विरुद्ध कोणी सामान्य माणसाने उभंही राहू नये अशी यांची दहशत आहे। काही कारण नव्हतं, काही गोष्ट काही एवढं मोठं भांडण करायचं, कोयत्याने वार करायची काही गरज नव्हती। एका ठिकाणी पूजेला गेले असताना त्यांनी तू आमच्या विरोधात उभा राहतोस एवढी तुझी हिंमत, हा तुझी लायकी आहे का, असं बोलत बोलत त्यांना मारलं गेलंय। तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्याला आणखी तपशील देतील। सध्या डोंबिवलीत गाजतंय ते प्रभाग क्रमांक 29 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 29 प्रभागामध्ये महायुतीची युती नाही तर शिवसेनेचं पॅनल हे सेपरेट उभं आहे आणि बीजेपीचं पॅनल जे सेपरेट उभं आहे। परंतु कालच बीजेपीच्या ज्या आर्या नाटेकर आहेत त्यांच्या पतीवर हल्ला झालेला आहे आणि हा हल्ला शिवसेनेच्या उमेदवारांकडून करण्यात आलेला आहे। त्या दरम्यान आता पोलीस स्थानकात गुन्हा दाखल असून जवळजवळ 8 ते 10 आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। आज भारतीय जनता पार्टीने आपण पाहू शकता की एक मूक मोर्चा इथे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येकाच्या खांद्यावर आपण पाहू शकतो त्यांनी अशा काळ्या फिती लावून मूक मोर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग महिला असतील त्यानंतर पुरुष असतील या सगळ्यांनी एक वेगळा प्रकारचा असा एक मोर्चा इथे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दडपशाहीच्या विरुद्ध हा मोर्चा आहे असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे। आणि लवकरात लवकर या फरार आरोपींना किंवा ज्या उमेदवारांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन लवकरात लवकर प्रशासनाने प्रक्रिया करावी असं म्हणणं भारतीय जनता पार्टीचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जान्हवीसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।